प्रश्न क्रमांक 51. 54 गुणिले 55 अधिक 54 गुणिले 45 बरोबर किती असा कंचेबागू बेवचा प्रश्न आहे. तर पहा, इथं लक्षात घ्या, इथं आपल्याला कॉमन कोणता अंक दिसते? 54 आणि 54 हा कॉमन दिसते. तो दोन वेळा आहे तर एकाच वेळेला लिहा 54. ठीक आहे, जो कॉमन नाही त्याची बेरीज करा. 55 अधिक 45. ठीक आहे, मग आता इथं 54 जसचा तसा लिहिला. मग 55 अधिक 45 याची बेरीज किती होणार? इथं काही नाही म्हणजे गुणाकार. याची बेरीज होते 100 आणि 54 गुणिले 100 म्हणजे ते 5400. आता एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार केल्यापेक्षा ह्याचा काय आहे? शॉर्टकट आहे. प्रश्न क्रमांक 52. 3 5 स्टार 8 या संख्येच्या जागी या संख्येला 6 आणि 4 ने भाग दिले तर स्टारच्या जागी म्हणजे याच्या जागी कोणता अंक येईल असं म्हणते. तर पहा, लक्षात घ्या, तर 4 आणि 6 भाग द्यासाठी मग 4 आणि 6 भाग द्यासाठी मग कसोटी माहीत पाहिजे. तर 4ची कसोटी काय म्हणते? शेवटचे दोन अंक. शेवटच्या दोन अंकाला जर का समजा 4 भाग गेला तर संख्येला पूर्ण निश्चित भाग जाते. मग आता इथं कोणता अंक ठेवणार का? समजा शेवटचे दोन अंकाला 4 भाग गेला पाहिजे. तर ऑप्शनपैकी जर समजा आपण 0 ठेवतो म्हटलं तर समजा 4 भाग जाते. जर 1 ठेवतो म्हटलं 18 होणार, तर म्हणजे याला भाग जाणार नाही. 4 ठेवतो म्हटलं म्हणजे 28 म्हणजे याला भाग जाणार. 7 ठेवतो म्हणजे 78 म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही. तर म्हणजे आपल्याला काय 0 किंवा किती ठेवावं लागेल? 4. मग आता 0 किंवा 4 ठेवतो म्हटलं म्हणजे इथं समजा इथं होणार 0 8 आणि एक होणार 48. मग आता 6 सुद्धा भाग गेला पाहिजे असं म्हणते. मग 6 सुद्धा भाग गेला म्हणजे 6ची कसोटी काय म्हणते? 6 भागसाठी 2 आणि 3 भाग गेला पाहिजे. 2ची कसोटी एकक स्थानी काय पाहिजे? 2च्या कसोटीसाठी 0 2 4 6 आणि 8 अंक पाहिजे. व 3ची कसोटी काय म्हणजे अंकाच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. मग इथं 48 आहे. 48 म्हणजे 8 आणि 4 किती? 12. मग 12ला 3 भाग जाते, परंतु 12ला समजा या 3 समजा 12ला भाग जाते, परंतु 8ला भाग जात नाही म्हणजे 0 येणार नाही. म्हणजे इथं काय येणार? शेवटी 4 येणार. म्हणजे किती येणार इथं? 48. म्हणजे 75 48 म्हणजे इथं ह्या स्टारच्या जागेवर कोणता अंक येणार? 4. ह्या 4 जर का ठेवला तर 4 आणि 6 काय निशेष भाग जाते. म्हणून आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 4. क्रमांक 2 संख्येतील फरक म्हणते 16चा आहे व त्यांचा लसावी किती आहे? 280चा आहे. तर त्या संख्या कोणती? तर लहान संख्या कोणती? समजा इथून पर्यायापैकी आपण लहान संख्या पकडली 16 आणि फरक 16चा आहे म्हणते. म्हणजे लहान संख्या जर आपण समजा पर्यायावरून 16 पकडली, फरक 16चा म्हणजे मोठी संख्या काय येणार? 16 जास्त म्हणजे 16 प्लस जर केलं तर किती येणार? 56. म्हणजे हे काय होऊन जाणार? आपली मोठी संख्या. मग लहान व मोठ्या संख्येचा लसावी 280 आला पाहिजे. आणि 40 आणि 56चा जर आपण लसावी काढतो म्हटलं 280 येते. म्हणून लहान संख्या किती येणार? 40 आणि मोठी संख्या विचारली असते किती येणार? 56. म्हणून लहान संख्या विचारल्यास पर्याय क्रमांक 3 40. 54. प्रश्न क्रमांक 54. 7चा घात 5 मायनस m बरोबर 343 ची पॉवर किती येणार? 2 असं दिलेलं आहे. तर m बरोबर किती? तर इथं लक्षात घ्या, इथं 343 ची पॉवर 2 आहे. इथं 7 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे जे 343 आहे 7चा कितवा तरी भाग आहे, कितवा तरी घात आहे. तर लक्षात घ्या, 343 हा 7चा कितवा घात येते? तिसरा घात येते. गुणिला 2 हा जच्चा तसा 7 m-5 बरोबरचं चिन्ह जच्चा तसं. मग इथं काय होणार आहे? 7 7 तुमची कॅन्सल म्हणजे 5 m-5 बरोबर 3 2 झाले 6. कंस निघून गेला. मग m बरोबर हा मायनसचा वर्ग करताना काय होणार? प्लस 6 5 किती? 11. म्हणजे m बरोबर किती आला? 11. म्हणजे पर्याय क्रमांक 1 11. 55. सुदामाकडे जेवढ्या चादरी आहे त्याच्या दुप्पट रुपये प्रत्येक चादरीची किंमत आहे. तर 18,432 रुपयांना किती चादरी येतील म्हणते. पहा, आता जेवढ्या चादरी आहे समजा एक चादरी आहे, त्या चादरची किंमत त्याची काय आहे? दुप्पट आहे म्हणते. म्हणजे काय होणार? 2 गुणिला 2 आणि हे एकूण किती रुपये होणार म्हणते? एकूण होणार 18,432 रुपये होणार. ठीक आहे, मग आता 2 गुणिला x म्हणजे होणार 2x वर्ग बरोबर 18,432. ठीक आहे, इथं x वर्ग बरोबर 18,432 भागेला काय होणार? 2. 2 जर काही भागतो म्हटलं तर x वर्ग बरोबर इथं येणार 2 9 18. ठीक आहे, इथं 2 दुनी 4 आणि 2 16 32. म्हणजे x वर्ग किती आला? बरोबर 32 96. म्हणजे x म्हणजे 32 96चा वर्गमूळ किती होणार आपला? 96. म्हणजे पर्याय क्रमांक 4 96. म्हणजे x म्हणजे चादरीची किंमत किती आहे? तर किती रुपयाला किती चादरी आहे? टोटल 96. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56. एका संख्येच्या 60% मधून एका संख्येच्या एक संख्या माहित नाही च्या 60% म्हणजे होते भागेला 100. 60% मधून 90 वजा केले तर उत्तर किती भेटते? 60 भेटते अशी याची मांडणी होणार. मग आता हे जर का सोडवायचं म्हटलं हे मायनसचा 90 घेताना काय होणार? प्लसचा. म्हणून इथं 60x भागेला 100 बरोबर हे किती होणार? आता 90 प्लस किती होणार? 60. म्हणून इथं आपल्याला x काढायचा. मग x जसच्या तसा ठेवा.
हा इकडे भागाकारचा गुणाकार 90 आणि 60 घेऊन आले 150 गुणिला 100 भागिले किती होणार 60. हा 0 0 कटला 3 दुनी 6 3 5 15 दोन्हीले भागतो म्हटलं 50 आणि 5 5 25 आणि 0 म्हणजे x बरोबर किती आला 250 म्हणजे पर्याय क्रमांक 1. 57 रामदासने गाय खरेदी करण्यासाठी बँकेकडून 5,000 रुपये घेतले. 2 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 6,500 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला तर व्याजाचा दर किती? पहा आता इथं सरळ व्याजचा प्रश्न आहे. तर सरळ व्याजचा प्रश्न आहे. तर 5,000 रुपये बँकेकडून घेतले म्हणजे म्हणण्याचा अर्थ मुद्दल किती रुपये आहे 5,000 रुपये आहे. आणि वेळ आपल्याला दिलेला आहे 2 वर्ष 6 महिने आणि व्याज दिलेलं म्हणजे आपलं भरून मुक्त होते म्हणजे सरळ काय दिलेली तर रास दिलेली आहे. तर रास दिले 6,250. तर आपल्याला विचारला काय दर विचारलेला आहे. मग आता पहा इथं रास म्हणजेच काय होत असते रास म्हणजे होते व्याज प्लस मुद्दल मिळून काय होत असते रास. आणि रास आपण ए न दर्शवतो. तर आपल्याजवळ मुद्दल किती आहे 5,000 रुपये आहे ना. आणि आपल्याजवळ रास किती आहे 6,250. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुम्हाला सरळ व्याज जर का काढायचा आहे तर रासमधून मुद्दल जर का वजा केलं तर सरळ व्याज भेटते. म्हणून आपल्याला सरळ व्याज जर का काढायचं असेल तर 6,000 मधून 5,000 काढले तर सरळ व्याज आपल्याला भेटणार 2,000 आपला 1,250. मग आता सूत्राप्रमाणे सोडवा. मग सूत्र काय आपलं सिंपल इंटरेस्ट बरोबर PNR भागिले काय होणार 100. मग आता सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ 1,250. मुद्दल किती आहे 5,000 रुपये. वेळ आहे आपल्याजवळ 2 वर्ष 6 महिने. वेळ किती दिली आपले 2 वर्ष 6 महिने. मग आता 2 वर्ष 6 महिने म्हणजे एकूण सरळ महिन्यात रूपांतर करा. मग 2 वर्ष म्हणजे 24 महिने 6 महिने टोटल महिने किती होणार 30 महिने. मग इथं काय लिहू आपण 30 आणि हे काय दर्शवावं लागेल महिने. ठीक आहे. गुणीला दर माहित नाही भागेला काय होणार 100. इथं महिने आहे म्हणून भागेला काय होणार 12. ठीक आहे. आता आपल्याला सोडवायचं आहे. मग हे 2 0 कटले आपलं 3 10 30 3 चौक किती झाले 12. मग हा 4 इकडे गुणाकारचा इकडे भागाकारचा ना म्हणजे 1250 गुणीला 4 इथं 50 गुणीला काय होणार 10. 0 0 कटला. ठीक आहे. 5 2 10 5 5 25 इथं 5 2 10 5 5 25 बेक बेदुनी 4 5 2 किती झाले 10. म्हणजे व्याजाचा दर किती येणार 10%. म्हणजे पर्याय क्रमांक 58 प्रश्न क्रमांक 58 एका रकमेचे दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज 25 रुपये आहे व तिसऱ्या वर्षाचे सरळ व्याज 26 रुपये 50 पैसे आहे तर व्याजाचा दर किती पहा. आता हे जर का सोडवायचं आहे तर पहिल्या वर्षाचं म्हणजे इथं एक सूत्र निर्माण करू A1 मायनस A2 भागेला A1 गुणीला काय करू आपण 100 दर पाहिजे म्हणून. तर A1 म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज किती येते 25. ठीक आहे. वजा दुसऱ्या वर्षाचं व्याज किती होऊन आलं 26.50 भागेला पहिल्या वर्षाचं 25 गुणीला काय होणार 100. मग आता 25 मधून 26.5 गेले म्हणजे किती उरणार 1.5 1.50 भागेला 25 गुणीला काय होणार 100. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे 100 कटला. ठीक आहे. 25 × 150 म्हणजे व्याजाचा दर किती आला 6% म्हणजे पर्याय क्रमांक 2. 69 एका भांड्यात 112 लिटर दूध आहे. या भांड्यात जे आहे 112 लिटर काय दूध आहे. ठीक आहे. तर त्यातून किती लिटर दूध काढून पाणी टाकले म्हणजे गुणोत्तर 13:3 येईल. मग आता पर्यायापैकी जर का विचार करतो म्हटलं तर प्रश्न पर्याय क्रमांक आपण चौथा समजा 21 लिटर दूध काढून घेतले म्हणजे 112 मधून जर का आपण 21 लिटर दूध काढले 2 मधून 1 गेला 1 11 मधून 2 गेले 9 म्हणजे दूध किती उरलं तर आपल्याजवळ दूध उरले 91 आणि तेवढंच पाणी टाकलं म्हणते किती 21 लिटर म्हणजे 91 दूध आणि पाणी तर होतच नाही म्हणजे पाणी किती टाकलं 21. मग आता याचं गुणोत्तर किती मग आता सोडवा. मग आता हे जर का सोडवतो म्हटलं तर इथं 7 1 7 उरले किती 2 7 3 21 मग 7 3 21 म्हणजे गुणोत्तर किती येणार 13:3 म्हणजे 21 लिटर काय करायला लागते पाणी काढायला लागते आणि 21 लिटर दूध काढायला लागते आणि 21 लिटर पाणी टाकायला लागते म्हणून काय येणार 13:3. प्रश्न क्रमांक 60 एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांची सरासरी 7 वर्ष आहे. त्यातील शिक्षकाचे वय मिळवले तर त्याचे सरासरी वय 7.5 होते तर शिक्षकाचे वय किती. तर पहा आता याच्यासाठी एक जबरदस्त जुगाड सांगतो. पहा नवीन व्यक्ती बरोबर जुने व्यक्ती प्लस मायनस वाढ किंवा घट गुणिला एकूण व्यक्ती. ठीक आहे. मग पहा आता जुनी सरासरी किती आहे आपल्याजवळ 7 वर्षाची आहे जुनी सरासरी. मग सरासरी वाढून किती होईल 7 वरून 7.5 होऊन आली म्हणजे वाढ किती होऊन आली 0.5 ची काय होऊन आली वाढ. मग आता पहिले विद्यार्थी किती होते 75 विद्यार्थी होते ना. मग एक शिक्षक आला म्हणजे टोटल किती झाले 76 म्हणजे एकूण किती होणार इथं 76. मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग इथं 7 0.5 गुणिला 76 जर का आपण करतो म्हटलं अधिक. ठीक आहे. जर का समजा इथे किती येणार मग 0.5 गुणिला 7 म्हणजे 76 गुणिला काय होणार 0.5 6 5 30 चे 0 हातचे आले 3. ठीक आहे. 7 5 35 आणि 30 घेऊन आले 38 म्हणजे किती होऊन आले
इथे किती येणार 38 आणि 38 आणि 7 किती येणार 45 म्हणजे नवीन व्यक्तीचं जे वय आहे ते किती येणार 45 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 61 प्रश्न क्रमांक 61 पदावलीचा प्रश्न आहे. तर पहा इथं 3 दिलेला आहे, 6, 12, 24 टिंब 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 मध्ये 9वे पद तुम्हाला विचारले. 9वे पद विचारले तर मग पहा आता याचं सूत्र एक निर्माण होते. तर पहा n वे पद बरोबर ax n मायनस 1. मग आता इथं a म्हणजे दर्शवल्या जाणार हे पहिली संख्या, इथं x म्हणजे दर्शवलं जाणार हे याच्या किती पट आहे, किती पट होऊन आली प्रत्येकाची 2 पट होणे म्हणजे x बरोबर किती येणार 2 आणि n म्हणजे इथं दर्शवणार शेवटचे पद म्हणजे किती 9वं. ठीक आहे. मग आता n वे पद आपल्याला काढतात. a च्या ठिकाणी आपण 3 लिहू गुणिला x च्या ठिकाणी काय लिहू कितीचा फरक आहे प्रत्येकात म्हणजे किती होऊन आली पट दुप्पट होऊन आली म्हणजे इथं काय लिहू x बरोबर 2. ठीक आहे. इथं n च्या ठिकाणी 9 वजा 1 म्हणजे आता 3 गुणिला 2 9 मधून 1 गेला किती होणार 8 म्हणजे आता फक्त हे 2चा घात 8वा आहे. मग 2चा घात 8वा आहे म्हणजे इथं 3 गुणिला 2चा 8वा घात किती 256 आणि 3 गुणिला 256 म्हणजे गुणाकार जर करतो म्हटलं तर आपलं येते 768 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 62 प्रश्न क्रमांक 62 दिलेला आपल्याला वर्गमुळात 248 अधिक वर्गमुळात 52 अधिक वर्गमुळात 144. तर 144चा वर्गमूळ किती झालं 12. 12 जर का आपण जोडतो म्हटलं किती 64. 64चा वर्गमूळ काढला तर किती ना 8 आणि याच्यात जर का पुन्हा जोडतो म्हटलं येणार 256 आणि हा 256चा वर्गमूळ किती येते 16 म्हणजे पर्याय क्रमांक 1 16. प्रश्न क्रमांक 63 14 मीटर लांब व 20 मीटर रुंद व 5 मीटर खोल असा खड्डा खोदल्यास घनफळ किती. घनफळ म्हटलं तर सरळ सरळ गुणाकार करून टाकायचा. 14 मीटर लांब 12 मीटर लांब आणि 5 मीटर खोल. ठीक आहे. इथं 14 गुणिला 12 पंच 60 आणि 14 सक किती होईल 84. 14 सक किती होईल 84 म्हणजे 840 घन मीटर पर्याय क्रमांक 2. समांतरभुज चौकोनाची उंची 18 मीटर आहे. क्षेत्रफळ विचारलं. ठीक आहे. एका समांतरभुज चौकोनाची उंची समजा 18 मीटर आहे. क्षेत्रफळ विचारलं. क्षेत्रफळ म्हणजे हा पूर्ण एरिया विचारला. तर मग आता काय होणार मग आता समजा उंची गुणिला पाया आहे ना. इथं उंची गुणिला काय होणार पाया. मग उंची गुणिला पाया जर का कोणाचा गुणाकार करतो म्हटलं 18 आणि पाया समजा आपण 12 पकडला. 18 आणि 12चा गुणाकार किती 216 क्षेत्रफळ म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4 12. प्रश्न क्रमांक 65 एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 5 सेंटीमीटर व त्याची बाजू 4 आहे तर परिमिती किती. पहा एका काटकोन त्रिकोण काढला. ठीक आहे. याचा हा जो कर्ण आहे म्हणते हा किती आहे म्हणते 5चा आणि त्याची एक बाजू किती आहे 4ची. तर म्हणजे परिमिती म्हणजे पुरेच्या पुरी समजा तिन्ही बाजू किती आहे. मग आता जर का इथं विचार करतो परिमिती म्हणजे काय असते तिन्ही बाजूची बेरीज. मग इथं 5 4 आणि त्रिकूट तयार 5 4 काय होणार 3. इथं काय येणार 3 इथं त्रिकूट तयार होते. ठीक आहे. मग 5 आणि 4 किती 9 9 आणि 3 किती 12 म्हणजे टोटल परिमिती किती येते 12 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 3. तो मिठाच्या 6 लिटर मिश्रणात 5% मीठ आहे. बाष्पीकरण करून मिठातून 1 लिटर पाणी काढले तर उर्वरित मिश्रणात मीठ किती असेल. पहा मिठाच्या 6 लिटर मिश्रण आहे म्हणते. 6 लिटर मिश्रणात किती टक्के आहे म्हणते मीठ 5% मीठ आहे. जर बाष्पीकरण करून 1 लिटर पाणी उडाले मग आता हे 6 लिटर आहे ना ह्या 6 मधून 1 लिटर उडाला म्हणजे किती उरले 5. तर आता मिठाचे प्रमाण किती म्हणजे काय येणार x. मग हा 5 5 कटला म्हणजे मिठाचे प्रमाण किती टक्के असणार 6% म्हणजे पर्याय क्रमांक 3. तो प्रश्न क्रमांक 67 पुढीलपैकी कोणती दोन क्रमशः सूट 84% राखेलच्या सुटात असेल. तर पहा पर्यायावरून आपण सोडवतो म्हटलं तर पर्यायामध्ये तर आता पहा 2 क्रमांक सुटा पाहिजे म्हणून काय होणार इथं 20 + 80 सूट पाहिजे म्हणून म्हणणार वजा. मग इथं सूत्रामध्ये a + b वजा सूट पाहिजे म्हणून a गुणिला b भागेला काय होणार 100. a म्हणजे 20 b म्हणजे 8 सूट पाहिजे म्हणजे वजा. मग a गुणिला b म्हणजे होणार 20 गुणिला 80 भागेला काय होणार इथं 100. मग इथं 20 आणि 80 किती होऊन आले आपले 100 वजा हा 0 0 कडला 8 दूनी 16. मग 100 मधून 16 गेले किती होऊन आले 84% म्हणजे एकत्रित सूट किती होती 20 आणि 80 म्हणजे पर्याय क्रमांक 2. 68 संख्या x आणि y चे गुणोत्तर 4x आपला x यास y चे गुणोत्तर किती आहे म्हणते 4 यास 5 आहे. जर x चा मान z पेक्षा 20% जास्त आहे. जर x चा मान z पेक्षा 20% काय म्हणते जास्त आहे तर y चा मान z पेक्षा किती टक्के जास्त आहे. तर y चा मान z पेक्षा किती टक्के जास्त आहे असा प्रश्न म्हणते. तर पहा x चा मान z पेक्षा 20% जास्त आहे. मग इथं x चा 20% जास्त म्हणजे 20% म्हणजे काय होणार 20/100 0 0 कटला
बे एक बे बे पंच 10 जास्त आहे म्हणजे 5 वर 1 जास्त आहे म्हणजे 5 वरून किती होणार 6. कोणाचा मान एक्सचा मान. एक्सचा मान किती झाला आपला 6 आणि झेडचा मान किती झाला 5. मग एक्स आणि वाय दिलेला आपल्याला एक्स आणि झेड भेटला. मग इथं सोडू आपण एक्स वाय आणि एक्स किती वेळा आहे 2 वेळा मग मधात लिहू आणि झेड किती आहे आपला 1 वेळा म्हणजे इकडे लिहू. मग आता पहिले एक्स किती आहे 4 वाय किती आहे 5 इथं एक्स किती आहे 6 आणि झेड किती आहे 5. मग आता आपल्याला सोडवायचं आहे हे 5 चौक किती होणार 20 6 चौक किती होणार 24 6 पंजे किती होणार 30. मग काय म्हणते प्रश्न काय म्हणते तर वायचा मान झेड पेक्षा किती जास्त. मग वायचा मान झेड पेक्षा आता हा 20 आहे तर हा किती आहे 30 आहे म्हणजे कितीचा फरक आहे जास्त म्हणजे 20 वर किती जास्त आहे 10 20 वर किती जास्त आहे 30 म्हणजे 10 जास्त म्हणजे 20 वर 10 जास्त 100 वर किती 0 0 कटला 50 100 म्हणजे किती टक्के येणार 50% जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 69 50 लिटर दुधाच्या एका कंटेनरमधून 10 लिटर दूध काढून 10 लिटर पाणी ओतले. ही प्रक्रिया 3 वेळा केली गेल्यास शेवटी पाणी व दुधाचे प्रमाण किती पहा. आता 50 लिटर कंटेनरमधून 10 लिटर दूध काढले. आता हे 50 लिटर टोटल कंटेनरमधून 10 लिटर दूध काढले तर मग 50 मधून 10 काढले म्हणजे 50 पैकी उरले किती 40. ठीक आहे 50 पैकी उरले किती लिटर 40 लिटर दूध उरले. मग आता 0 0 घेतला म्हणजे 4/5 आणि हे प्रक्रिया किती वेळा झाली 3 वेळा झाली म्हणून काय होणार घन. मग आता 4चा तिसरा घात म्हणजे होते 64 5चा 1चा घात किती होते 25 म्हणजे टोटल 125 पैकी दूध किती आहे 64. ठीक आहे 125 पैकी दूध आपल्याजवळ आलं 64 तर 125 वजा 64 दूध आहे तर म्हणजे उरलेलं काय असेल पाणी म्हणजे 1 म्हणजे 61 किती आपल्याजवळ पाणी आहे. तर मग विचारला काय प्रश्न विचारला आहे तर पाणी व दूध तर पाणी किती आहे 61 आणि दूध किती आहे 64 म्हणजे किती येणार 61 आणि 64. प्रश्न क्रमांक 70 68 प्रश्न क्रमांक 70 68 दिलेला आहे. त्यानंतर 5 इथं समजा फुली काढलेली आहे. ठीक आहे व स्टार 6 यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे. यांची जी सरासरी दिलेली आहे ठीक आहे अधिकचं चिन्ह देऊन देऊ इथं अधिकचं चिन्ह देऊन देऊ. यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे 56 दिलेली आहे. म्हणजे पहा सरासरी म्हणजे काय होते एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे 3 म्हणून काय घेतलं 3. मग हा 3 भागाचा इकडे गुणाकारात जाणार. मग जर का गुणाकार करतो म्हटलं तर 56 गुणेला 3 सायंत्रिक 18 आणि 5 त्रिक किती आपला सायंत्रिक 18 8 हात चालले का 5 15 ने किती झाले 16 किती झाले आपल्याजवळ 16 म्हणजे 68 झाले. मग आता इथं 68 अधिक 5 स्टार अधिक स्टार 6 बरोबर किती झाले 168. मग आता इथं स्टार आहे इथं स्टार आहे म्हणजे हे संख्या वजा होणार नाही. मग हे संख्या इकडे जर का वजा करतो म्हटलं तर इथं 5 स्टार अधिक स्टार 6 बरोबर 168 वजा किती होणार 68 म्हणजे इथं 5 स्टार अधिक स्टार 6 बरोबर किती उरले 100. मग आता स्टारच्या जागेवर काय ठेवायला लागेल की बेरीज 100 येईन. तर आता हे जर का आपण करतो म्हटलं मग इथं पहा 5 स्टार ठीक आहे इथं स्टार आणि किती आला 6 तर बेरीज 100 आली पाहिजे. बेरीज 100 यासाठी म्हणजे इथे बेरीज 100 आली म्हणजे 6 मध्ये किती जोड लागेल का 0 येणार तर 6 मध्ये किती ठेवू आपण 4. ठीक आहे म्हणजे 6 4 किती झालं 10 ची 0 हातचा आला 1 किती किती ठेवला आपण 4 5 5 किती झालं 10 म्हणजे स्टारच्या जागेवर काय येणार 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 4. क्रमांक 71 5 पेन्सिल व 4 रबरची किंमत 13 रुपये आहे जेव्हा की 9 पेन्सिल व 5 रबरची किंमत 19 रुपये आहे तर 6 पेन्सिल व 3 रबरची किंमत किती. पहा इथं म्हणते 5 पेन्सिल इथं पी म्हणजे आपण दर्शवू पेन्सिल ठीक आहे आणि आर म्हणजे दर्शवू आपण समजा रबर आर म्हणजे दर्शवू आपण रबर. तर 5 पेन्सिल अधिक 4 रबर 5 पेन्सिल अधिक 4 रबरची किंमत किती रुपये म्हणते 13 रुपये आहे. ठीक आहे तर जेव्हा की 9 पेन्सिल अधिक 5 रबरची किंमत किती रुपये आहे 19 रुपये आहे. तर प्रश्न विचारला 6 पेन्सिल अधिक 3 रबरची एकूण किंमत किती विचारली. ठीक आहे मग पहा आता इथं कोणतं तरी एक युनिट सारखं करू म्हणजे आपण रबर सारखं करून घेऊ. मग रबर सारखं करून इथं 4 आहे इथं 5 आहे म्हणून ह्या 5 न वरतं गुणून वरच्या 4 न खाली गुणू म्हणून 5 पी अधिक 4 रबर बरोबर किती होणार 13 गुणेला काय करू आपण 5 इथं 9 पी अधिक 5 रबर बरोबर इथं 19 गुणिले किती होणार 4. ठीक आहे मग आता जर का गुणाकार करतो म्हटलं तर इथं पहा इथं प्रत्येकासोबत 5चा गुणाकार होणार याच्यासोबतही म्हणून 5 गुणिले 5 म्हणजे 25 पी अधिक किती होणार 5 चोक किती होणार 20 आर अधिक 13 5 65. ठीक आहे इथं 9 चोक किती होणार 36 पी अधिक 5 चोक 20 आर इथं 19 चोक किती होणार 76. ठीक आहे आता याची करू आपण वजाबाकी. याची वजाबाकी जर का करतो म्हटलं तर हे आर कटून गेले म्हणजे प्लस मायनस 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 म्हणजे 20 आर गेले 25 मधून 36 गेले होणार -11 पी
ठीक आहे, बरोबर. इथे किती उरले 11. आता म्हणजे पी बरोबर किती आला आपल्याजवळ 11/11 म्हणजे किती आला 1. ठीक आहे, म्हणजे पी ची किंमत किती आपल्याजवळ 1 आली. मग आता पी बरोबर किती आला आपल्याजवळ 1 आला. म्हणजे इथं या ठिकाणी या समीकरणात ठेवू. आता पी बरोबर 1 अधिक 4 बरोबर आले 13. मग इथं पी पी गुणिला 1 अधिक 4r बरोबर 13. ठीक आहे, बरोबर 13. म्हणजे इथं पी अधिक 4r बरोबर 13. मग हा इकडे जाताना काय होणार मायनस. म्हणजे 4r बरोबर 8. म्हणजे आर ची किंमत किती झाली 2. आर ची किंमत आपल्याजवळ आली 2. मग आता पी आला 1 आणि आर आला 2. तर आपल्याला विचारलं काय 6 पेन, आपला 6 पेन्सिल व 3 रबर. म्हणजे इथं 6, इथं पी म्हणजे 1 आहे म्हणजे गुणिला 1 अधिक 3 गुणिला 2. 6 1 6 3 2 6 म्हणजे किती होणार टोटल 12 रुपये होणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 12 रुपये. क्रमांक 72 एका मुलाला 495 रुपये ला 495 ला 36 न गुणाकार करण्यास सांगितले, परंतु प्रश्नात त्याने एक अंक चुकीने टाकल्यामुळे गुणाकार प्राप्त झाला. गुणाकार प्राप्त झाला म्हणजे 16,740 गुणाकार प्राप्त झाला, तर चुकीनं कोणती संख्या वाचली. तर पहा 495 न गुणाला सांगितलं होतं भाऊले, 36 न गुणाला सांगितलं होतं, पण त्यानं काहीतरी चुकीचा अंक वाचून जर गुणाकार केला तर हे होते. म्हणून काय करू, त्याच 36 ने इले भागून देऊ. मग इथं 36 आहे, इथं 40 आहे, म्हणजे शेवटचे दोन अंकाला 4 न भाग जाते. इथं 4 9 36, 4 चौक 16. ठीक आहे, 4 1 4 3, मग 4 8 32, उरले किती आपल्याजवळ 2 4 25. आता 9 न भाग देऊ. 9 1 9, इथं 9 चौक 36, उरले किती 5. इथं 9 सख किती उन्हाले आपले 9 सख 54, उरले किती 4. 9 5 45, म्हणजे किती उन्हाले आपल्याजवळ 4 6 5. आणि गुणाकार किती करायला सांगितलं होतं 4 9 6. म्हणजे इथं 4 4 सारखा आहे, 5 5 सारखा आहे, म्हणजे अंक कोणता बदलला 9 अंक बदलला. पण चुकीनं कोणता अंक वाचला होता 9 अंक वाचला होता. प्रश्न क्रमांक 74 पुढीलपैकी कोणत्या दोन जोडमूळ संख्येची बेरीज 144 आहे. मग पहा इथं दिलेलं आपल्याला 1 11, त्यानंतर 3 9, त्यानंतर 5 7 आणि 8 आणि 4. तर यांच्या जोडमूळ पाहिजे. मग जोडमूळ म्हटलं 1 11 जोडमूळ नाही आहे. ठीक आहे, एक मूळ संख्या नाही आहे. 3 आणि 9 मध्ये हे मूळ संख्या नाही आहे. 8 आणि 4 हे मूळ नाही, जोडमूळ संख्या हेच आहे. 5 आणि 7, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग आपलं काय म्हणते जोडमूळ संख्या याच्या वर्गाची बेरीज 144, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49. ठीक आहे, जोडमूळ संख्या याची बेरजेचा वर्ग आहे ना. बेरजेचा 7 आणि 5 किती 12, आणि 12चा वर्ग करतो म्हटलं किती 144. म्हणजे पर्याय क्रमांक 3 5 आणि 7. प्रश्न क्रमांक 75 पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती. मग पहा पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची काय म्हटली आपल्याला सरासरी म्हटली. तर समसंख्याची सरासरी म्हटली जेवढ्याही म्हणून, पण क्रमवार जर का म्हटलं तर जेवढ्या संख्या दिल्या त्यात 1 प्लस करायची म्हणजे किती होणार 26. जर का समजा याच ठिकाणी जर का विषम हा जर का शब्द असतं तर जे संख्या दिली असते तेच उत्तर असते, परंतु सम असेल तर काय करायचं, जे संख्या दिली असेल त्यात किती प्लस करायचा 1 प्लस करायचा. तर रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 19व्या. ठीक आहे, एकूण किती खांब आहे म्हणते, एकूण 20 खांब आहे. मग पहिल्या व 19व्या खांबातील अंतर किती, प्रत्येक 2 खांबात 2च आहे, म्हणून काय करायचे एकूण खांब 20 वजा 1, 20 वजा 1 किती झाले 19. मग आता प्रत्येकाचं अंतर किती आहे 2चं, म्हणून 19 गुणिला 2 म्हणजे किती होणार 38 मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 77 खालीलपैकी चौकटात मॅट्रिक्स विचारात घ्या. म्हणजे इथं 3 दिलेलं आहे 370 कंसात, इथं दिलेलं आहे 7, इथं 2 224, इथं दिलेलं आहे 6, 1 730, इथं दिलेलं आहे x. मग आता इथं लक्षात आपलं असं येते का दिलेल्या संख्येची घनसंख्या करायची. ठीक आहे, दिलेल्या संख्येची घन 7ची घन येते 343 आणि 3चा घन येते 27, याची बेरीज येते 370. मग त्याचप्रमाणे याचंही जर का आपण गुणाकार आपला घन करतो म्हटलं तर 9चा घन किती होणार 729 प्लस 1 म्हणजे किती होणार 730. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80 एका सांकेतिक भाषेत क्यू यू डबल ई एन म्हणजे दर्शवते आपल्या 18 22 5 5 1 5. तर विचारलेला शब्द काय आहे PARROT हा शब्द कसा लिहाल. मग इथं लक्षात येते क्यूची किंमत किती येते 17, यूची किंमत किती येते 21, ई किती येते 5, ई किती येते 5, एन किती येते 14. मग आता इथं पहा इथं 17 होता, इथं 18 झाला म्हणजे किती झाला 1 वाढला. 21 होता 22 झाला म्हणजे 1 वाढले. हे 5 5 ज्याच्या तसे. इथं 14 होता किती झाला 15 झाला, म्हणजे कितीची वाढ होऊन आली प्लस 1ची वाढ प्रत्येक ठिकाणी होईल. मग पी किती येते पी 16 येते, म्हणजे इथं किती होणार 17. ए किती येते 1 येते, मग इथे किती येणार 2. आर डबल अंक दिला आर किती येते 18, म्हणजे आर किती 18 म्हणजे इथे किती येणार 18
ओ किती झाला, ओ किती आपला जोड येते, ओ ते 15, ठीक आहे, एक वाढला म्हणजे किती होणार 16 आणि T20 म्हणजे किती येणार 21. म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याजवळ काय ते 17, 21, 18, 18, 16, 21 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 82. एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशीला सांगितले, ठीक आहे, अनुराधा आहे. अनुराधाने शशीला सांगितले की छायाचित्रातील मुलगी, समजा हे छायाचित्र आहे, समजा इथं चित्र काढलेलं आहे, ह्या छायाचित्रातील मुलगी शशीला सांगितले, समजा इथं शशी काढू आपण, शशीला सांगितले छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या, म्हणजे समजा शशीला सांगितले म्हणजे लहान बहीण म्हणजे समजा अनुची कोणती तरी एक बहीण असणार, ठीक आहे, अनुची एक बहीण असणार, माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या, म्हणजे लहान बहिणीची आजी म्हणजे म्हणण्याचा अर्थ अनुची सुद्धा काय झाली आजी, लहान बहिणीच्या आजीच्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ अनुची सुद्धा काय झाली इथं आजी झाली. अनुच्या आजीच्या एकुलत्या एक मुलगी म्हणजे अनुच्या आजीची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण झाली अनुची आई, म्हणजे कोण झाली चित्रातली अनुची आई. एकुलत्या एक मुलीची दुसरी मुलगी, एकुलत्या एक मुलीची दुसरी मुलगी म्हणजे हे अनुची आहे, दुसरी मुलगी म्हणजे कोण अनुची बहीण. तर त्या मुलीचे अनुशी नाते काय, मग त्या मुलीचे अनुशी नाते काय बहिणीचं नातं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 83. अ चे वय ड पेक्षा दुप्पट आहे. अ चे जे वय आहे हे ड च्या दुप्पट आहे, म्हणजे हा येणार वरचा मोठा आहे, ठीक आहे. बी च्या निम्मे व बी च्या निम्मे, पण कोणाच्या निम्मे, बी च्या निम्मे म्हणजे म्हणण्याचा अर्थ अ हा बी पेक्षा लहान आहे, ठीक आहे. फ चे वय ड पेक्षा निम्मे, फ चे वय ड पेक्षा निम्मे म्हणजे ड पेक्षा फ लहान आहे, फ चे वय ड पेक्षा निम्मे आहे आणि क पेक्षा दुप्पट आहे. कोणाचे, क पेक्षा दुप्पट आहे कोणाचे, फ चे वय. तर सर्वात लहान मोठा, सर्वात मोठा ब, सर्वात लहान क म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब क. क्रमांक 84. प्रश्न क्रमांक 84. आपल्याला एक वर्तुळात संख्या दिलेली आहे 169. इथे दिलं आहे 1 7 2 3. त्यानंतर वर्तुळातली संख्या दिलेली आहे 121. इथं दिलं आहे 5 1 3 6. नंतर वर्तुळातली संख्यातला प्रश्नार्थक चिन्ह 6 1 5 आणि 4. मग आता इथं आपल्या लक्षात येते का सगळ्याची आपण बेरीज करतो. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 आणि 1 13, 13चा वर्ग दिलेला आहे, ठीक आहे. 5 आणि 3 8, 8 आणि 7 14. एक मिनटं, इथे किती येणार 2 येणार आहे, ठीक आहे. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11 म्हणजे किती 121. मग त्याचप्रमाणे 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 1 16, 16चा वर्ग 256 म्हणजे पर्याय क्रमांक 4 256. 85. पहिल्या 25 नैसर्गिक संख्येमधून यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्या ही अविभाज्य असल्याची संभाव्यता काढा. मग पहा, पहिल्या 25 मधून अविभाज्य म्हणजे मूळ संख्या काढणं आहे. तर सगळ्यात पहिली मूळ संख्या कोणती येणार आपली 2, मग येते 3, मग येते 5, मग येते 7, मग 9 येणार, मग किती येते 11, मग येते 13, मग नंतर येते 17, मग नंतर येते 19, मग नंतर येते 23. बस झालं, 25 पर्यंत पाहिजे. मग आता मोजा संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे 25 पैकी 9 संख्या अविभाज्य म्हणजे काय येणार 9/25 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक पुढील मालिका पूर्ण करा म्हणते. इथं दिलेलं डॅश 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 ए बी ए डॅश डॅश बी ए डॅश ए बी. मग आता आपण काय करायचं, अशा वेळेस आपण मोजून घ्यायचे एकूण संख्या किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आहे. म्हणजे आपण समजा 3 3 चे किंवा इथं आपण 4 4 चे जर आपण गट करतो म्हटलं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. मग इथं शेवटी ए बी आहे, इथं बी आहे, मग इथं तिसऱ्या नंबरवर ए आहे म्हणजे इथं काय येणार 3 येणार. इथं शेवटी 2 नंबरवर इथं कोण आहे, इथं 2 नंबर आपल्याला माहिती नाही. पहिल्या नंबरवर ए आहे म्हणजे इथं काय येणार ए, मग इथेही ए आला, इथेही 2 नंबर खाली, इथेही 2 नंबर खाली. पर्यायापैकी जर का विचार करतो म्हटलं तर आपण इथं समजा 1 2 3 4 आणि 5 घेतले म्हणजे पर्याय क्रमांक ए बी बी ए बी. मग इथं सर्वात पहिले ए लिहिला, मग इथं काय लिहिला बी लिहिला, मग इथं समजा काय घेतला, इथं आपण बी घेतला, मग इथं काय घेतला, इथं काय घेतला ए घेतला, इथं काय घेतला बी. म्हणजे आपली 5 जोडी कशी बनते ए बी ए बी ए बी ए बी ए बी ए बी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ए डबल बी ए बी. क्रमांक 87. 2 या अंकाच्या विरुद्ध अंक कोणता, आपल्याला इथं ठोकळा काढून दिलेला आहे, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, हा असा एक ठोकळा काढलेला आहे, ठीक आहे. ह्या ठोकळ्यात आपल्याला दिलेला आहे इथं 5 1 2, त्यानंतर 4 6 2. तर आपल्याला 2च्या विरुद्ध आपल्याला अंक विचारला. तर लक्षात घ्या ठोकळ्यात एकूण अंक असते 1 2 3 4 5 आणि 6 पर्यंत अंक असते. मग आता जो तुम्हाला ठोकळ्यात वरच्या पृष्ठावर दिसून तो कधीच विरुद्ध नसते. तर पहा इथं 5 दिसून आला म्हणजे 5 येणार नाही, त्यानंतर इथं 4 दिसून आला म्हणजे 4 येणार नाही, 2 तर स्वतःच म्हणजे संख्या आहे, इथं 6 दिसून म्हणजे 6 येणार नाही, 1 दिसून म्हणजे 1 येईल. मग उरला कोणता अंक, फक्त 3 हा अंक उरला, म्हणजे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न क्रमांक 88. भिंतीवर एक घड्याळ 6 ठोके पाडण्यास 30 सेकंद लागते, तर 12 ठोके पाडण्यास किती सेकंद लागणार. पहा 6 ठोके पाडण्यास 30 सेकंद लागते म्हणजे एकूण ठोके काय इथं कसं होणार, एकूण
ठोके वजा 1, मग एकूण ठोके 6 वजा 1 म्हणजे किती झाले 50. मग 30 सेकंद लागते म्हणजे 2 ठोक्याच्या दरम्यानचं अंतर किती होणार मग 5 × 30 म्हणजे किती होणार 6चं. मग एकूण ठोके किती होते 12. 12 वजा 1 म्हणजे किती झाले 11. प्रत्येक 2 ठोक्यामधलं अंतर किती आहे 6चं. मग 11 × 6 म्हणजे किती होणार 66 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक 1. 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केल्यास ज्या सालाप्रमाणे दर्शवणार ते साल निवडा म्हणते. मग पहा आता 2007 नंतरची पाहिजे. मग आता लीप वर्षानंतर जर का पहिलं वर्ष जर का सारखं जर लीप वर्षानंतर पहिलं वर्ष आलं ते कधी पूर्ण दिनदर्शिका सारखे येणार तर किती वर्ष जोडायचे 6. दुसरं वर्ष म्हटलं जोडायचे 11. तिसरं वर्ष जोडायचे म्हटलं 11. तर लीपच वर्ष म्हटलं तर किती जोडा लागते 28. म्हणजे आपल्याला इथं 6 जोडतो म्हटलं म्हणजे काय म्हणते लीप वर्षानंतर 7 म्हणजे लीप वर्ष समजा आपण पकडून घेऊ 4 नंतर 5 6 आणि 7 म्हणजे लीप वर्षानंतर पहिलं वर्ष दुसरं वर्ष तिसरं वर्ष पहिलं दुसरं तिसरं म्हणजे किती जोडा लागेल 11. म्हणजे जर आपण या 2007 मध्ये जर का इथे या ठिकाणी 11 जोडतो म्हटलं किती 2018 म्हणजे पर्याय क्रमांक 1 2018. प्रश्न क्रमांक 95 7.5 वर्ष अधिक 29 महिने वजा 2.5 वर्ष बरोबर किती. मग पहा 7.5 वर्ष आणि हे 29 महिने म्हणजे उन्हाळे 12 दूनी 24 म्हणजे 2 वर्ष किती महिने 5 महिने. ठीक आहे 2 वर्ष 5 महिने 2.5 महिने म्हणजे टोटल किती वर्ष उन्हाळे हे 10 वर्ष. आणि 10 वर्षामधून जर का 2.5 वर्ष म्हणजे 2.5 वर्ष गेले किती उरते 7.5 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 4 7.5 वर्ष. प्रश्न क्रमांक 93 एक दुकानात 3 पाती असलेले जेवढे पंखे आहेत तेवढे 4 पाती असलेले आहे. सर्व पातींची संख्या 119 आहे तर एकूण पंखे किती. तर पहा जेवढे 3 पाती आहे म्हणते तेवढेच किती पाती आहेत 4 पाती आहे. समजा मग पर्यायावरून समजा आपण याचा गुणाकार करू 34 × 3 म्हणजे 4 × 12 2 आजच्या आले 4 × 12 किती झाले 13 132. ठीक आहे तर एकूण पंखे किती म्हणते जेवढे 3 पाती तेवढेच हे. ठीक आहे जेवढे 3 पाती आहे म्हणजे इथं 3x तेवढेच किती आहे म्हणजे 4 पाती म्हणजे 4x आणि हे सर्व पातीची संख्या किती आहे 119 आहे. मग पहा 3x आणि 4x 3x आणि 4 गेले 7x बरोबर किती झालं 119 म्हणजे x बरोबर किती झाले 17 7 120 म्हणजे x बरोबर किती झाला 17. ठीक आहे मग आता 3 पाती आणि किती दिले 4 पाती तर दोन्ही पाती किती होणार. मग आता दोन्ही पाती जर का मिळून जर का विचार करतो म्हटलं तर दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती म्हणते. ठीक आहे दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती मग हे 17 म्हणजे ह्या 3 पाती असणारे 17 आणि हे 4 पाती असणारे 17 17 17 किती झाले 34 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 96 धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. समीर हा अमरच्या मागे चौथा व समीरच्या मागून दुसरा क्रमांक होता. तर पहिल्या व शेवटच्या स्पर्धके दरम्यान एकूण स्पर्धक किती पहा. आता हे धावण्याची शर्यत आहे. ह्या धावण्याच्या शर्यतीत म्हणते अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. समजा अमर इथं आहे याच्या पुढे 3 स्पर्धक होते 1 2 आणि 3. ठीक आहे समीर हा अमरच्या मागे चौथा म्हणजे 1 2 3 4 इथं कोण आहे ते समीर येते. समीर हा अमरच्या मागे चौथा होता व समीरचा मागून दुसरा क्रमांक म्हणजे समीरच्या मागे 1 म्हणजे तेव्हाच पुढे दुसरा येणार. तर पहिला व शेवटच्या स्पर्धका दरम्यान स्पर्धक किती. हा पहिला आणि शेवटच्या दरम्यान किती आहे 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे एकूण स्पर्धक किती मध्ये 7 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 7. माणूस शीर्षासन करत असताना सूर्यकिरण त्याच्या पाठीमागे पडली तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा होती पहा. आता शीर्षासनचा प्रश्न तुम्हाला मागे सांगितला होता. तर शीर्षासन करत सकाळी शीर्षासन करत सूर्यकिरण त्याच्या पाठीमागे पडत होती म्हणते. आता शीर्षासन करून आला सूर्यकिरण त्याच्या पाठीमागे पडून आली पाठीवर पडून आली म्हणजे म्हणण्याचा अर्थ त्याच्या पाठीवर सूर्यकिरण पडून आली म्हणजे त्याचा चेहरा पश्चिम दिशेला असन पूर्वेला जर का सूर्य असन तर त्याचा चेहरा पश्चिम दिशेला असन तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा होती म्हणते. ठीक आहे पश्चिम. मग आता सरळ जर का आपण विचार करतो म्हटलं तर पाठीवर सूर्यकिरण पडून आली म्हणजे म्हणण्याचा अर्थ पाठ पूर्वेला असन आणि त्याचा चेहरा हा पश्चिमेला असणार. मग चेहरा पश्चिमेला असणार त्यावेळी डावा हात कोणत्या दिशेला असन दक्षिण दिशेला असणार. पण ही अवस्था कशी पाहिजे होती शीर्षासनची अवस्था पाहिजे होती म्हणून त्याचा डावा हात हा दक्षिण दिशा दर्शवून आला पण शीर्षासनची अवस्था पाहिजे म्हणजे प्रश्न उलटा विचारला म्हणून दक्षिणच्या विरुद्ध दिशा कोणती ती उत्तर म्हणून पर्याय काय येणार उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर दिशा म्हणजे 3.